हा, चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन आहे. काय सांगितले पुढच्या प्रश्नामध्ये बघा बरं वाचता येतं. 14 नंबरचा क्वेश्चन आपण पाहत होतो. फाइंड द लार्जेस्ट साइज here. Find the largest size of a rectangle that can be inscribed in a semicircle of radius 1 unit so that two vertices lie on the diameter. Two vertices lie on the diameter. वाटकडे आपलं काय नरोडे लिटर नरोडेवर किती वाटतं. हां, क्वेश्चन नंबर काय आहे प्रश्न कळला का तुम्हाला? तुम्हाला फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टेंगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. एक सेमी सर्कल आहे, ठीक आहे. हे सेमी सर्कल समजा येतं, बोलू नका रे. हे सेमी सर्कल आहे. या सेमी सर्कल मध्ये एक रेक्टेंगल इन्स्क्राइब करायचं आहे. सेमी सर्कल मध्ये एक रेक्टेंगल इन्स्क्राइब करायचं आहे. इन्स्क्राइब करायचा अर्थ कळतो का? पण इन्स्क्राइब कसा करायचा आहे तर कंपल्सरी रेक्टेंगलचे जे 4 व्हर्टायसेस आहेत त्याच्यापैकी 2 व्हर्टायसेस तुमचे कशावर असले पाहिजे? डायमीटर वरती असायला पाहिजे. तुम्हाला पूर्ण मुभा आहे की डायमीटर वरती ते 2 व्हर्टायसेस कुठे घेणार. पण रेक्टेंगल असा ड्रॉ करा म्हणताय की तुम्हाला मॅक्सिमम एरिया भेटला पाहिजे. लक्षात घ्या. तुम्ही रेक्टेंगल कसं ड्रॉ करू शकता? एखाद्याला वाटलं हो इथं पॉईंट घेतला, इथं पॉईंट घेतला, आणि आता इन्स्क्राइब करायचं म्हणजे उरलेले 2 व्हर्टायसेस कशावर असायला पाहिजे? सर्कमफरन्स वरती असायला पाहिजे ते सेमी सर्कलच्या. तुम्ही काय रेक्टेंगल असं काढणार का आणि झाला इन्स्क्राइब. आता आतमध्ये झाला, हा इन्स्क्राइब झाला का? इनसाइड तर झाला. कळतंय का? लक्षात येते का? इन्स्क्राइब करण्याचा अर्थ कळतोय का? इन्स्क्राइब करण्याचा अर्थ कळतोय का? 2 व्हर्टायसेस तुमच्या सर्कलच्या सेमी सर्कलच्या सर्कमफरन्स वरती आणि 2 डायमीटर वरती. हा, मग तुम्हाला पण रेक्टेंगल कसा पाहिजे रे? मॅक्सिमम एरिया भेटेल असा रेक्टेंगल तुम्हाला इन्स्क्राइब करायचा आहे. मग हा तर मी एक काढलाय बाबा, असा असू शकतो किंवा कसं तरी असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम एरिया भेटला पाहिजे. मग टार्गेट काय आहे? एरिया हे जे फंक्शन आहे त्याला मॅक्सिमाइज करायचं टार्गेट आहे. एरिया फंक्शनला मॅक्सिमाइज करायचं टार्गेट आहे. कुणाचा एरिया? रेक्टेंगलचा एरिया. रेक्टेंगल काय कुठून आला? जो इन्स्क्राइब झालेला आहे. कळते? मग आता काहीतरी कसा तरी रेक्टेंगल असेल, हो कसा तरी रेक्टेंगल असेल की नाही. आपण समजूया हा येतो रेक्टेंगल, कोणीतरी असणार आहे, बरोबर आहे. मग हा जो रेक्टेंगल आहे तुमचा, आता या सेमी सर्कलची रेडियस किती दिलेली आहे? 1 युनिट. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं रे? नाही, हे डिस्टन्स किती झालं? हे डिस्टन्स किती झालं? हे रेडियस झाली नाही, 1 युनिट झाले नाही हे डिस्टन्स. ठीक आहे. आता हे 1 युनिट झालेले. फंक्शन काय आपलं? फंक्शन काय आहे? एरियाला एरिया हे तुमचं फंक्शन असणार आहे. कारण कुणाला मॅक्सिमाइज करायला? एरियाला मॅक्सिमाइज करायचं. मग रेक्टेंगलचा एरिया काय असतो रे? रेक्टेंगलचा एरिया काय असतो? लेंथ इनटू ब्रेथ. बरोबर आहे. लेंथ इनटू ब्रेथ. मग समजून घ्या की याला तुम्ही x कन्सिडर केले. या रेक्टेंगलची लेंथ जी आहे ती x आहे आणि ब्रेथ जी आहे ती काय आहे? y आहे. मग एरिया काय असणार आहे तुमचा? एरिया म्हणजे काय? x इनटू y. बरोबर आहे. लेंथ इनटू ब्रेथ. पण आता इथं दिक्कत काय आहे रे? दिक्कत ही आहे की इथं 2 व्हेरिएबल आहेत. तुम्हाला दिलेलं फंक्शन एक ते x मध्ये आणावं लागेल, नाही ते y मध्ये आणावं लागेल. त्यासाठी काय डोकं वापरणार तुम्ही? तर हा तुम्हाला हा रेक्टेंगल आहे म्हणजे 90 डिग्री हा दिसतो का? राईट अँगल ट्रायंगल. याचा वापर करून हे काय आहे रे? 1 युनिट आहे. मग इथं पायथागोरसचा वापर करून तुम्ही y ला इन टर्म्स ऑफ x नाही लिहू शकत का? हा, समजा याला मी नाव दिलं x, याला मी समजा अबकडे नाव दिलं आणि हे e आहे. तर इन ट्रायंगल EDC, इन ट्रायंगल DEC. अँगल C काय आहे रे? 90 डिग्री आहे. म्हणजेच बाय पायथागोरस तुमच्याजवळ काय असणार आहे? पायथागोरस काय असणार आहे? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. म्हणजेच y स्क्वेअर काय असणार आहे रे?
तुम्ही y च्या जागी काय लिहू शकता? a/x बरोबर आहे. मग तुमचं फंक्शन काय झालं रे? फायनल फंक्शन x इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स आलं तुमचं पूर्ण फंक्शन x च्या फॉर्म मध्ये. म्हणजे तुमचा एरिया तुम्ही एकच व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये देता. बर्डे ओंकार है ना. बस आता ह्या एरियाला तुम्हाला काय करायचं रे? हा एरिया मॅक्सिमम कसा येईल त्यानुसार तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. मग तुम्हाला माहिती एखाद्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू कशी काढली जाते? सेकंड डेरिवेटिव सबसे पहिले उसका लिया जाता है फर्स्ट डेरिवेटिव. तर पहिलं फंक्शन जशास तसं दुसऱ्याचं डेरिवेटिव प्लस दुसरं फंक्शन जशाला तसं पहिल्याचा डेरिवेटिव 1. तर बेटा 2 2 कॅन्सल झालं. x into x minus x square divided by root of 1 minus x square plus root of 1 minus x square minus x square या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं तर 1 minus x square divided by root of 1 minus x square काय भेटलं तुम्हाला? minus 2x square plus 1 divided by root of 1 minus x square. बरोबर आहे. मग आता f डबल डॅश ऑफ x काढणार. f डबल डॅश ऑफ x काढण्यासाठी काय करणार? क्वेश्चन रूल अप्लाई करो ना. 1 minus x square करून वर्षन कन्वर्ट. हाँ बेटा क्वेश्चन रूल अप्लाई करेंगे तो f डबल डैश ऑफ x क्या आएगा? डिनोमिनेटर एज इट इज, न्यूमरेटर का डेरिवेटिव माइनस न्यूमरेटर एज इट इज, डिनोमिनेटर का डेरिवेटिव रूट x का डेरिवेटिव क्या आता है? रूट x का डेरिवेटिव क्या आता है? 1 by 2x 1 by 2 root of 1 minus x square minus 2x divided by डिनोमिनेटर का स्क्वायर. ठीक है, तो 2 2 हो गया कैंसिल. तो आपके पास क्या बचा है? माइनस 4x इंटू रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर, और ये माइनस माइनस प्लस x से अंदर मल्टीप्लाई किया तो x, ये माइनस और माइनस प्लस हो चुका है, प्लस x से इसको मल्टीप्लाई किया तो प्लस x है, प्लस x से इसको मल्टीप्लाई किया तो माइनस 2x क्यूब डिवाइडेड बाय 1 माइनस एक्स स्क्वायर. ठीक है, रूट कुठं गेला? हां डिनोमिनेटर का स्क्वायर होता है ना बेटा, क्वेश्चन रूल. नाही नाही, ते 1 minus x square की सेकंड टर्म मधला 1 by शाबाश बेटा 1 माइनस एक्स स्क्वायर. ये इधर क्रॉस मल्टीप्लाई करना पड़ेगा, नीचे आके मल्टीप्लाई होगा तो माइनस 4x इंटू मल्टीप्लाई होगा तो 1 माइनस एक्स स्क्वायर प्लस x माइनस 2x क्यूब, और ये रूट वाला जो पार्ट है वो नीचे आके मल्टीप्लाई होगा तो 1 माइनस एक्स स्क्वायर रेज़ टू द पावर 3/2 आएगा. सही है. तो बस अब इसको खेलो, इसको माइनस 4x इंटू 1 माइनस 4x प्लस 4x क्यूब प्लस x माइनस 2x क्यूब डिवाइडेड बाय 1 माइनस एक्स स्क्वायर रेज़ टू द पावर 3/2. तो फाइनली क्या मिल रहा है आपको? f डबल डैश माइनस 2x क्यूब प्लस 4x क्यूब कितना आएगा? 2x क्यूब माइनस 3x अपॉन 1 माइनस एक्स स्क्वायर रेज़ टू द पावर 3/2. तो f डैश ऑफ x को 0 से इक्वेट करेंगे सबसे पहले तो. ठीक है, अब f डैश ऑफ x को 0 से इक्वेट करने के बाद आपको क्या मिलेगा? 1 माइनस 2x स्क्वायर अपॉन रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर इज इक्वल टू 0. तो ये उधर जाके 0 में समझ आएगा. तो आपके पास क्या है? 1 माइनस 2x स्क्वायर इज इक्वल टू 0, दैट इज 2x स्क्वायर इज इक्वल टू 1. ये उधर चला जाएगा तो x स्क्वायर इज इक्वल टू क्या आएगा बेटा? 1 बाय, तो x का वैल्यू कितना आएगा? 1 बाय रूट 2. x का वैल्यू आएगा 1 बाय. आपल्याला काय करायचं होतं? मॅक्सिमम एरिया
find the largest size of a rectangle that can be inscribed in a semicircle of radius only so that two vertices lie on the diameter. मॅक्सिमम एरियाने काढायचा, लार्जेस्ट साईज काढायची म्हणजे त्याची मॅक्सिमम लेंथ आणि ब्रेथ काय असू शकणार आहे, कळतंय का? हा. ठीक आहे. मग आता ही आहे तुम्हाला x ची व्हॅल्यू 1/√2 भेटलेली फक्त. मग या व्हॅल्यू साठी इथं स्क्वेअर रूट प्लस और मायनस का नाही घेतलं, कारण लेंथ आहे बरोबर आहे. मग ह्या x च्या व्हॅल्यू साठी डबल डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 आला, हो ह्या x च्या व्हॅल्यू साठी डबल डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 आला तर आपण जिंकलो समजायचं. आपण जिंकलो म्हणजे काय की ह्या x च्या व्हॅल्यू साठी डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 येतो म्हणजे एरिया मॅक्सिमम आहे. ते फंक्शन मॅक्सिमम आहे ना त्या पॉइंट वरती. अरे बाप रे. मग रे मग f डबल डॅश ऑफ 1/√2. f डबल डॅश काय आहे हे इथे कुठे रे, f डबल डॅश कुठे हेच आहे का? हा. मग 2 × 1/√2 चा क्यूब, 1/√2 चा 1/√2 चा क्यूब माइनस 3 × 1/√2 डिवाइडेड बाय 1 - x². 1 - x². x काय रे 1/√2 चा स्क्वेअर 1/2 आणि त्याचा पॉवर काय 3/2. काय भेटेल इथं 2 टाइम्स 1/√2 चा क्यूब काय असतो √2 2√2 किंवा √2 1/2√2 मतलब 2 कैंसिल हो जाएगा 1/√2 माइनस 3/√2. यहाँ कितना बचेगा 1/2. 1 माइनस हाफ 1/2. 1/2 का पावर 1/2√2 1/√2 1/√2 1/√2 1/2√2 1/√2. ठीक आहे. हां ए मग रे आता इथं हे दोघांचं डिनोमिनेटर सेम आहे. माइनस एक गपचूप बस. माइनस 2 हे शांत बस रे. हे शांत बस. -2 अपॉन √2 डिवाइडेड बाय 1/2√2. तो ये √2 कैंसिल हो गया और क्या बचा -1. तो y का ये लेस देन 0 4 आ गया सर. बरोबर करना है. ठीक है बेटा. लेस देन 0 है ना, लेस देन 0 है तो लेस देन 0 आ रहा है. इसका मतलब क्या है f डबल डैश ऑफ 1/2 लेस देन 0 आ रहा है. इसका मतलब क्या फंक्शन हैज मैक्सिमम वैल्यू व्हेन x इज इक्वल टू 4 1/√2. so this implies f of x has maximum value. F of x has maximum value when x is when x is 1/√2. अब x अगर 1/√2 है, आपको क्या करना है ऐसा रेक्टेंगल सबसे ज्यादा एरिया हो ऐसे रेक्टेंगल के डायमेंशन बताने के. तो एक डायमेंशन लेंथ वाला डायमेंशन क्या हो गया 1/√2. तो y इन टर्म्स ऑफ x लिखा ही है हमने यहाँ पर. तो अगर x 1/√2 है तो y क्या होगा. तो देयरफॉर y इज इक्वल टू रूट के अंदर 1 - 1/2. ये बेटा इसका स्क्वायर करेंगे 1/√2 का तो ये क्या आएगा 2 - 1 1/2 1/2 1/√2 1/√2 आएगा. सेम आ रहा है दोनों में 1/, सर आपण x फक्त तेवढंच पकडलंय ना. x लेंथ कमी आहे ना. ओ 2x धरली ना आपण. लेंथ अर्धी एक मिनिट तरी लेंथ आपण आधीच किती इसी घेतले सर आपण बी. अच्छा आपण x * y घेतलं ना. हां. अरे x पूर्ण आपण x * y घेतलं का. हे पूर्ण x पाहिजे होतं. हां. जाऊ दे सर ऍडजस्ट करून घेऊ. शांत. हे जर x असेल तर हे किती असणार आहे x/2 x/2.
x/2 असणार आहे, पण का बरं? का बरं x/2? मी तसं आपण घेतलं ना. कुठं घेतले कोणाला माहिती, आपण उगाच काही घेतलं. हे जर x/2 असेल तर y इन टर्म्स ऑफ x पण चेंज होईल बरोबर. नाही सर ते x धरू आणि 2x धरू मग. चेंज काय करायचं? तसं नाही ना बाबा, हे x धरायलाच पुरतं, कारण की एरिया आपण एवढा मोठा कॅल्क्युलेट मग मी केला. तेच म्हणतो सर ते x धरा आणि 2x धरा. मतलब ते हाफच आहे, हे थोडी आहे. सर रेडियसच आहे ना ते DE रेडियसच आहे ना ते Right, मिड पॉइंट minus असेल ना वन मायनस एक्स या हा सर. डायमीटरचं मिड पॉइंट आहे ना ते सर ते वन युनिट आपण रेडियस याच्यावर मारायला सर रेडियस आलंय ना ते. काय रेडियस आहे? सर्कलच्या सेंटरवर आलंय ना ते. सर्कलच्या सेंटरवर आलं ना ते मध्ये आकर नाही ते रेडियस होता ईसीचे ना इझी फक्त. सर रेडियस वन युनिट दिलेलं म्हणजे सेंटरवर टाकलं ना सर आपण. नाही याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, की ही ज्या पद्धतीची डायग्राम तयार झाली, तुम्ही कसा बी रेक्टँगल घ्या, तुम्ही असं जरुरी नाही तुम्ही हा घ्या नाही तर कसाही घ्या, तुमची जी काही रेक्टँगलची साईड येणार आहे ना त्याच्या हाफच डिस्टन्स सेंटर पासून इकडे जाणार आहे. ही त्या पद्धतीची फिगर आहे. याच्यात कोणती जॉमेट्री बघायची गरज नाही आपल्याला, की दोन ट्रायंगल इक्वल दाखवा, मग ते तुम्ही करू शकता करायचं असेल तर. तुम्ही कसाही ट्रायंगल काढा, तुम्ही हे ह्या पद्धतीने जॉमेट्रीने दाखवू शकता. आता हे रेड आहे ऑफ द सेम सर्कल, बरोबर आहे, आणि 90 डिग्री आहे, बरोबर आहे. आणि आणखी काय करू शकता? साइड अपोजिट साईड रेक्टँगल घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे ही साईड कॉन्ग्रुएंट होईल. मग हायपोटेनस साईड थेरमनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील, ज्याच्यामुळे तुम्ही हे आणि हे इक्वल म्हणू शकता. तो काही पार्ट नाही आहे, ती फिगरच अशी की तुम्ही कसं रेक्टँगल काढा, दोन पार्ट्स इक्वलच राहणार आहे. लक्षात येते? चला आता जे करेक्शन करायचं ते बघा. लक्षात घ्या, आपण एरिया काय घेतलेलं आहे, x इंटू वाय घेतलेला आहे, बरोबर आहे. पण y ला इन टर्म्स सर त्यालाच x ठेवा आणि इथं हे आपण x घेतले ना त्याला 2x करा आणि दोन्ही मल्टिप्लाय करा. सर मी तेच सांगत कशाला x ठेवायचं याला? हा त्याला x जसं ठेवा होतं तसंच ठेवा. आणि डायरेक्ट 2x घ्या. नाही, पण तुम्हाला एक कळतंय का, याला जर x घेतलं तर आपण फंक्शन चुकीचं घेतोय ना, कसं. कारण फंक्शन काय आहे तुमचं, रेक्टँगलचा एरिया आहे, लेंथ तुमची x आहे ना पूर्ण. कळतंय का? म्हणजे कसं बी केलं तरी चुकणार आहेच. कसं आता याच्यामध्ये कॉन्स्टंट येत असल्यामुळे ह्याच्यावरती काही फरक नाही पडत डेरिव्हेटिव्ह वरती. कसं, हे बघा, तुम्ही जर समजा पूर्णला x समजले, हा, तर हे काय होतं x/2 होईल. मग हे x/2 म्हटल्याच्या नंतर तुमचं y आणि याच्यामधलं रिलेशन काय होईल रे? x/2 चा होल स्क्वेअर म्हणजे x²/4 प्लस y काय होईल, y² काय होईल 1 मायनस x²/4 म्हणजे काय होईल रे? y² y म्हणजे काय होईल 4 मायनस x² रूट मध्ये डिवायडेड बाय 2. इक्वेशन चेंज झालं सर. सर ते मल्टिप्लाय करा. सर आपली एक्स ची व्हॅल्यू बरोबर आली होती. म्हणून नाही, कशामुळे आली मी तुम्हाला सांगतो ना. y ची व्हॅल्यू काय आपली, फंक्शन काय झालं मग आपलं f of x x into 4 minus x² divided by 2. आता हा जो डिवायडेड बाय 2 आहे ना, हा तुम्ही किती वेळ बाहेर ठेवू शकता तर पूर्ण डेरिव्हेटिव्ह निघू शकतं. कळतंय का? हा, एक मिनिट. तर डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती सगळे कॉन्स्टंट जातात म्हणून ती व्हॅल्यू आपली बरोबर आली. हा, बघूत ना आता काय होतं ते. इथं 1/2 आपला बाहेर आहे, ठीक आहे. हा बेटा 1/2 बाहेर आहे. आता इथं डेरिव्हेटिव्ह घेताना काय झालं, पहिलं फंक्शन असेल तसं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह असा घेतला आणि हे तर 0 होणार आहे, त्याच्यामुळे हे -2x बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पण काय आहे तुमचं बाहेर 1/2 आहे, इथं काय आहे बाहेर 1/2 आहे. याच्यामध्ये बघा काही चेंज होतंय का? फक्त हे 4 मायनस आणि हे 4 मायनस, इथं पण 4, ठीक आहे. आता 3 खाली आणि इथं काय होईल 4, त्याच्या इथं 4, ठीक आहे. त्याच्या खाली इथं 4 होणार आहे, इथं 4 होणार आहे आणि इथं 1/2. हे 4 - 2x², कळतंय का?
ते खाली पण 4 काय हो ना भाऊ. 1/2. 1/2. तर f dash of x काय आलं तुमचं 1/2 बाहेर 4 - 2x² अपॉन रूट ऑफ 4 - x². परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर आहे. तर हे 4 - x² आहे. 4 - x² minus 4x minus 1 minus हे इथं 4 minus 2x² 1 upon 2 times of 4 minus x² minus 2x upon 4 minus x². ठीक आहे. आणि याच्या पण बाहेर काय येणार 1/2. काय ताण झालं नुसतं एवढं सगळ्याच्यामुळं. पण हे बरे असं व्हायला पाहिजे. याच्यावरून करून तुम्हाला छोट्या गोष्टी किती इम्पॉर्टंट असते. अख्ख्या प्रॉब्लेम तिकडचे तिकडे होतात. हां काय भाऊ झाली झोप? नाही सर वेब सिरीज बघत होतो. इकडं खाली सर तिथं तुमच्या बसची बातमी शांत सर बसा. तिथं 4 करा. हे बघ, हे मायनस आणि हे 4 आहे. तिथं हे 4 4 होणार आहे. 4x बरोबर आहे. मायनस ते हा, बरोबर ते बरोबर आहे. खाली तिथे एक 4 इथे एक 4 येईल. हा, हे त्याच्यानंतर खाली बरोबर ते स्टेप फक्त तिथं 4 करा सर ते x सोबत नाही तिथं मी इकडं त्याच्या बाजूला बरोबर आहे ना, हे पण होईल ना. हा सॉरी आणि ते त्याच्या बाजूला तिथं खाली अरे मी सांगतो ना हे शांत बस. खरंच शांत बस. काही बोलतोय तू नाही, बरोबर बोलतोय तू, पण शांत बस. इरिटेट होते ते. 4x कॅन्सल होऊन जाईल सर. शेवटी ऐकायचं की नाही ते माझ्या हातात आहे. सर ते पुसून टाका सगळं माझं ऐकलं ते सगळं 4/16 16 आहे. हे कसं काय बरोबर आलं 4x? आपण 2x बरोबर आलं. इथं फक्त काय येणार आहे 4 - x² नाही अरे भाई सर्वे में बचा था बोल गया फिर भी. अब f डबल डॅश ऑफ हा याच्यात काय झालं रे हे 1/2 बाहेर होतं जे तिकडे जाऊन 0 झालं. हा काही जणांची पार्टी झाली मजा झाली नुसती मजा झाली त्याला वाटायचं त्याला ते निस्तर राहिले आपण गप्पा आणून घेतलं होतं. नरोडेटेड कोर्स एका माळेची म्हणी. हा 4 - 2x² आणि हे 4 - x². आठवून तिकडे जाऊन 0 समोर गेला. हा पण तिकडे समोर गेला. हे काय झालं 4 - 2x². तर 2x² तिकडे गेलं. अरे बाप तरी 1/2 आलं म्हणून आपण आन्सर बरोबर झालं. म्हणजे पहिल्या सिच्युएशन मध्ये या सिच्युएशन मध्ये तुमचं x ची व्हॅल्यू सेम आलेली. काय याच्यामध्ये डायरेक्ट हातीकडे गेलाय 0 झाला. नाही रे 2 येते 2 आली. हे x² = काय होते मा थोडी पागल ते बोलतो 2 ही x इथे √2 x √2 येत रे मातोळी. म्हणजे काहीतरी पण एक 1/√2 येत असेल ते तेवढे वेळ हा ते एक चूक बरोबर केली काहीतरी चूक करते त्यानुसार त्यांना हे सांगितलं. मग f डबल डॅश ऑफ काय काढायचंय √2. आता हे निगेटिव्ह येते अरे एवढं काय f डबल डॅश कुठे राहतं हे आहे ना 1/2 हे तर उलट सोपं आहे ना 2 टाइम्स √2 चा क्यूब
2 टाइम्स रूट टू जागी रूट 2 मायनस 12 रूट 2 डिवायडेड बाय 4 मायनस रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 रेज टू 3/2 रूट 2 ठीक है। तो बेटा 1/2 और आप लोग इस 2 रूट 2 का खात्मा करेंगे ऊपर से कॉमन लेके, ऊपर से 2 रूट 2 कॉमन लिया तो पहले टर्म में बचा 2 माइनस दूसरे टर्म में बचा 6। तो डायरेक्टली केलं जाऊ शकते काय काही करतो ये 4 रूट 2 है 12 रूट 2 है ना माइनस 8 रूट 2 ये या बरोबर होगा याची सवय लागली सगळी चुका करायला -2 फिर भी नेगेटिव है so this is less than 0 and therefore f of x has maximum value when x is √2 तो y का वैल्यू क्या होगा फिर y का वैल्यू क्या होगा देखो 4 माइनस √2 का स्क्वायर 2/2 हाँ बेटा तो यहाँ क्या बचेगा √2 तो √2/2 मतलब 1/2 तो जो इंस्क्राइब होगा रेक्टेंगल सेमी सर्कल के अंदर उसका एरिया मैक्सिमम आने के लिए आपको जो उसके डायमेंशन चाहिए वो क्या होने चाहिए √2 एंड 1/√2 समझ आई बात ठीक है। हाँ बेटा लिखो अच्छा क्वेश्चन था। मी सॉल्व करतोय तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं तर डोकं केस उठलेल्याच डोक्यात हो ना तुमच्या तेच चालू आहे। तुम्हाला क्वेश्चन नंबर काय 15 मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे व्हॉल्यूम पाय ए क्यूब बरोबर आहे का व्हॉल्यूम पाय ए क्यूब क्यूबिक सेंटीमीटर एवढं व्हॉल्यूमचा तुम्हाला सिलेंडर तयार करायचं आहे। एवढ्या व्हॉल्यूमचं पाणी बसेल अशा पद्धतीनं किंवा एवढ्या व्हॉल्यूम स्पेस असणार तुम्हाला सिलेंडर तयार करायचं ज्याचा बेस सर्कल आहे बरोबर आहे। तुम्हाला सिलेंडर तयार करायचे ज्याच्यामध्ये एवढं बसेल। आता साधी गोष्ट आहे की हा जो सिलेंडर तुम्हाला एवढ्या व्हॉल्यूमच्या कॅपॅसिटीचं सिलेंडर तयार करायचंय आणि त्यासाठी तुम्हाला त्यांनी मेटलचं शीट दिलेले ते म्हणताय की डोकं लावा तुमचं मॅथमॅटिकल माइंड वापरा आणि कमीत कमी मेटल शीटचा वापर करून एवढ्या कॅपॅसिटीचं सिलेंडर तयार करा। कळतंय का लक्ष देते का म्हणजे तुम्हाला मेटलचं शीट दिलेले त्या शीटचा वापर करायचा आहे आणि कमीत कमी शीट लागल अशा पद्धतीचे डायमेन्शन घेऊन एवढं व्हॉल्यूम असलेलं सिलेंडर तयार करायचं। आता मला तुम्ही सांगा सिलेंडर ज्यावेळेस तयार करायचं असेल हे त्यावेळेस ते सिलेंडर तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता लागेल कोणते डायमेन्शन विचारात घ्यावे लागतील बेसची रेडियस बरोबर आहे बेसची रेडियस समजा याला तुम्ही म्हटले x आणि सिलेंडरची हाईट या दोन गोष्टी महत्त्वाच्या बरोबर आहे। आता तुम्ही बघा जे रेक्टेंगल पेपर असतो ना त्याला जर असं केलं की सिलेंडर तयार होतं बघा रेक्टेंगलच्या तुमच्या कागदाच्या पेपरला जरी असं केलं की सिलेंडर बनतं बरोबर आहे। मग आता तुम्हाला व्हॉल्यूम किती दिलेले आहे त्यांनी आता या सिलेंडरचं व्हॉल्यूम म्हणजे काय असतं युनिफॉर्म सॉलिड फिगर आहे त्याच्यामुळे बेस इंटू हाईट बेस सर्कल आहे पाय r स्क्वेअर बेसचा एरिया आणि हाईट h तर व्हॉल्यूम काय होईल रे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय होईल पाय r स्क्वेअर h बरोबर आहे पाय r स्क्वेअर h व्हॉल्यूम झालं हां हां मग व्हॉल्यूम किती पाहिजे तुम्हाला पाय a क्यूब इतकं व्हॉल्यूम पाहिजे पाय इंटू r म्हणजे तुम्ही काय घेतलं इथं x स्क्वेअर इंटू h हाईट h घेतली ती पाय पाय कॅन्सल झालं मग तुम्हाला काय भेटते रे हाईट म्हणजे काय लिहू शकता तुम्ही e क्यूब अपॉन x स्क्वेअर म्हणजे हाईटला तुम्ही रेडियसच्या फॉर्म मध्ये लिहिलं कळते। आता मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय मिनिमम करायचंय काय कमीत कमी लागलं पाहिजे म्हणताय ते रेडियस शीट कोण म्हणलं रेडियस शीट सगळ्यात कमीत कमी लागली पाहिजे एवढ्या व्हॉल्यूमचं सिलेंडर तयार करायचं त्यासाठी कमीत कमी शीट वापरा असं म्हणण्यात आलेलं आहे बरोबर आहे। मग तुम्ही मला सांगा शीट कमी करायची म्हणजे काय नेमकं कमी करावं लागेल फंक्शन काय एरिया कशाचा एरिया शीटचा एरिया म्हणजे सिलेंडरच्या बाबतीत काय असणार सरफेस एरिया करेक्ट सरफेस एरिया कर्व्ड सरफेस एरिया तुम्ही लक्षात घ्या तुमचा जो रेक्टँगल असतो तुमचं जे रेक्टँगल असतं हे असं
याला ज्यावेळेस तुम्ही फोल्ड करता तेव्हा सिलेंडर तयार होतं. याला खोला, हा कर्ड सरफेस एरिया असतो. शीट म्हणजे काय आहे? कर्ड सरफेस एरिया आहे. लक्षात येते का? मग हा जो एरिया आहे तुमचा कर्ड सरफेस एरिया काय असतो सिलेंडरचा? हा कर्ड सरफेस एरिया मिनिमम झाला पाहिजे आणि तो डिपेंड आहे आर आणि एच वरती. कळतंय का? सरफेस एरिया एस सफिक्स सी कर्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय असतो? अरे बस हे तुमचं रेक्टेंगल आहे हा? याला फोल्ड केलं काय बनलं रे? खुशी व्हायची याला. असा बुक्का टाकेल वगैरे. अरे केस कुठून आले एवढे? काय त्याच्यात काय काही नाटक करतो. मी तर भाजीची केस असेल तर काढून भाजी खातो. त्याला काय होतं? किडा पडल्या असं किडा बाजू करतात. चायनाची डुकरं काय तरी काय गाण्याने लोक गाण्याने चायना यांच्यामुळे सगळे लोक मारायचे. हे सिलेंडर सिलेंडर ठीक आहे. हे काय रेक्टेंगलला तुम्ही फोल्ड केलं बरोबर आहे. मग याचा कर्ड सरफेस एरिया म्हणजे काय रे? हा एरिया. मग याला खोला ना काय बनले? लेंथ इंटू ब्रेथ आहे ना. पण ज्यावेळेस आता ही जी रेक्टेंगलची लेंथ आहे ती घुमवल्यानंतर काय बनेली? खालच्या बेसच्या सर्कलचं सर्कम्फरन्स बनेली. बंदी करी हे मी दहावीत शिकवायचं असं पोरले खुश व्हायचे. त्यांना वाटत बाप का बाहेर माणूस आहे पाठच करायचं नाही. ढवी जातात. रेक्टेंगल आहे ना याला तुम्ही असं केलं रेक्टेंगलची लेंथ कन्वर्ट झाली सर्कम्फरन्स ऑफ बेस सर्कल. तो काय असतो? 2 पाय. 2 पाय आणि शांत व्हायचं. आणि हे काय झालं? रेक्टेंगलची ब्रेथ म्हणजे हाईट मध्ये कन्वर्ट झाली. जर मला याचा एरिया काढायचा लेंथ इंटू ब्रेथ तर 2 पाय आर इंटू एच. कळतंय का? म्हणजे कर्ड सरफेस एरिया 2 पाय आर आहे. ह्या एस ला आपल्याला काय करायचंय? मिनिमम पाहिजे. हा एरिया मिनिमम पाहिजे ना. याचा कमीत कमी वापर करा शीटचा आणि व्हॉल्यूम एवढा आणा. कळतंय? मग हे तुमचं फंक्शन झालं. लक्षात आलं? पण आता याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत कारण तुमचा कर्ड सरफेस एरिया हाईट वर बी डिपेंड करते आणि लेंथ वर बी करते म्हणजे रेडियस वर बी करते. म्हणून तुम्ही हे इथं हाईटला रेडियस मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. इथं काय लिहिणार आपण XH कारण रेडियस आपण H घेतलेली 2 पाय XH. लक्षात आलं का? दिलेल्या व्हॉल्यूमचा वापर कशासाठी केला? हाईटला इन टर्म्स ऑफ x मध्ये लिहिण्यासाठी. लक्षात येते का? मग देअरफॉर कर्ड सरफेस एरिया काय येईल तुमच्या जवळ? 2 पाय x a क्यूब बाय x स्क्वेअर. एक x उडाला उरलं काय? 2 पाय a क्यूब बाय x. हा झाला तुमचा कर्ड सरफेस एरिया. मग तुम्ही यालाच f ऑफ x म्हणा. 2 पाय a क्यूब काय आहे रे? कॉन्स्टंट. बाजूला घे 1 बाय x. मग f डॅश ऑफ x काय येते? f डॅश ऑफ x काय येते? 2 पाय a क्यूब मायनस 1 बाय x स्क्वेअर. 1 बाय x डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय x स्क्वेअर. बरोबर आहे. आणि f डबल डॅश ऑफ x f डबल डॅश ऑफ x 2 पाय a क्यूब कॉन्स्टंट 2 पाय a क्यूब जशाच तसे आणि मायनस 1 अपॉन x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह त्या पाहिजे मायनस साइन जशात तसा इकडे देतो आणि x स्क्वेअर वर जाणार x टू मायनस 2 होणार. मायनस 2 खाली येणार x टू मायनस 3 होणार. परत x क्यूब खाली चालले जाणार आणि हे काय होणार प्लस. म्हणजे काय होतं 4 पाय a क्यूब अपॉन x क्यूब. आलं लक्षात? हा काय झाला तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह. धड दिसले डबल डेरिव्हेटिव्ह काय आहे? पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय झाला? तुम्ही x ची व्हॅल्यू काही ठेवा हे काय येणार आहे? मिनिममच येणार आहे त्या x ची व्हॅल्यू साठी. चला मग f डॅश ऑफ x ला काय करा? 0 शी इक्वेट करा. f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0. मग 2 पाय a क्यूब minus 1 by x square. minus 1 by x cube is equal to Sir, square. X square get the 0. सर सगळ्या झिरो सर x क्यूब आहे ना. अरे f dash x आहे ना. तिला काय झालं काय माहिती बघ. f dash of x ला 0 शी इक्वेट केलं ना. कसं काय 0 लागले?
काय चूक झाली कळलं का? नाही अरे सरफेस एरिया हा? पैसे लावा त्याला काय चूक झाली सांगा. अरे पैसेच नाही लागते. त्याला उदर 10 रुपये. पे फोन पे काय? 10 रुपये. काय चूक झाली सांग, 1 मिनिटात सांगा. फंक्शन चुकले. शिक्षण चुकलं सर सरफेस एरिया पूर्ण घ्यावं लागेल. करेक्ट बेटा, 10 रुपयाची तुम्ही ऍड. कोणता राहिला कोणता आहे? पाय स्क्वेअर ॲड करावं पाय आर स्क्वेअर ऍड करायला लागेल. बघितलंच नाही तू? हा बघितलेलं नाही हा फोनवर बघितलं. फोनवर आम्ही 10 काय काय? रुपये फोनवर चालू आहे माझं. कुठून चालू आहे? Cancel केलं. बेटा 10 रुपये मुझे दे दो. भाई साहब, हमने ऐसा सिलेंडर बनाया है अभी जिसका वॉल्यूम तो आएगा लेकिन उसमें कुछ रख नहीं पाओगे, क्योंकि नीचे से ढकने के लिए कुछ होना चाहिए ना. करते क्या? शाबाश भाई, की जिराफ की तरह हो रही है और दिमाग भी उसी तरीके से हो रहा है. सुधर. ऍडव्हान्स मध्ये नोटीस आहे. ऍडव्हान्स नोटीस. ए, लक्ष देते का? कर्ड सरफेस एरियामध्ये काय चुकलं रे? पाय आर स्क्वेअर इथे घ्यावं लागेल ना. तिथे तिथे पत्रा लावावं लागेल. आता टाकायचं निघून जायचं पाणी. बरोबर आहे की नाही? हा. तर मग पाय एक्स स्क्वेअर हा सर त्यांचे पैसे म्हणणार सर 2 घ्यायला लागेल ना सर. 2 वेळा वरती करू. तुम्ही एकच घेतलं. काय काय? आता वरतून ठेवलं लागेल ना शांत वेळेस मला टाकण्यासाठी. सर खरं सांगा. काय म्हणतोय? सर तुम्ही एकच सर ते ऍड केलं सर्कलचं एरिया. वरतून काय झाकायचं नाहीये. फक्त एकच आहे. तुम्हाला सिलेंडर फक्त बनवायचे, त्यात झाकाझाकी नाही करायची. नाही सिरियसली वरतून नाहीये. त्याचं कारण काय आहे? त्यांनी फक्त काय सांगितलं आपल्याला, व्हॉल्यूम एवढं होईल. लक्षात येते का? त्याच्यावर खालून झाकणं आवश्यक आहे, वरतून नाही. ठीक है. हाँ. तो बेटा 2 पाई एक्स एच, ये बेटा 2 पाई एक्स एच की जगह पर क्या आएगा? ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस पाई एक्स स्क्वेअर. हे लय शाने बरं काही हे. तरी माने तुम्ही हे लक्ष का देत नाही गड्या. काय करीत असते काय माहिती. एकीकडे कुठं अरे बाबा हे लक्ष देऊन यांचा कार्यक्रम फसलेला आहे. तू इकडे बी तिकडे बी चालू तुझा कार्यक्रम असतच आहे. मग काय गाणं वाजलं? वानकडे वानकडे नरवडे 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 मित्रा रे बाबा. हे एफ ऑफ एक्स आहे आपल्याला. हो, याला करायचं आपल्याला मिनिमम. एफ ऑफ एक्स ला करायचं मिनिमम. एफ डॅश ऑफ एक्स 2 पाय ए क्यूब कॉन्स्टंट 1 बाय एक्स डेरिवेटिव माइनस 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस पाय एक्स 2x एफ डबल डॅश ऑफ एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. तर काय होते? मायनस 2 पाय ए क्यूब 2 बाय एक्स क्यूब 2 बाय एक्स क्यूब म्हणजे 4 बाय एक्स क्यूब समजा. 4 बाय एक्स क्यूब आणि इथे काय होईल? 2 पाय. हो. आता एफ डॅश ऑफ एक्स ला 0 शी इक्वेट करणार. तर 2 पाय ए क्यूब माइनस 2 पाय ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 पाय एक्स. सर मायनस कुठून येतो? हा, हे मायनसच आहे ना. सर नंतर खाली मायनस होईल ना डबल डेरिवेटिव करताना एक मायनस परत येईल. अरे तो बावले x रेज़ टू माइनस 2 का डेरिवेटिव नहीं लेगा क्या? हाँ x रेज़ टू माइनस 2 का डेरिवेटिव नहीं लिया?
ये है ना वही एक उसका एक निगेटिव और ये बाद में करेंगे ना उसका एक निगेटिव तो सर प्लस हो जाएगा ना तो क्या प्लस ही तो दिखा है ना। उधर माइनस ले ना अरे पागल, ये अपने सब एक को जीरो से इक्वेट कर रहे हैं। कर रहे हैं ना अरे एफ डैश एक्स को जीरो से इक्वेट कर रहे हैं कि नहीं? हाँ इसको क्या दौरा आ जाता है कि बीच बीच में? कर रहे हैं सर रहे तो इधर माइनस पे प्लस 2 पाई x बाय है ना इथे 2 पाई x अरे डेरिवेटिव डबल डेरिवेटिव घेतलाय ना रे बाबा अरे हे थांबी मी सांगतो कोणता मायनस म्हणतोय हे हाँ एफ डॅश ऑफ एक्स मध्ये मायनस नाही दिसत आहे तुला? मग ह्या एफ डॅश ऑफ एक्स ला 0 से इक्वल केलं तो 2 पाई दोनों में से कॉमन निकलेगा, एक 2 पाई दोनों में से कॉमन निकलेगा और 0 में जाके समा जाएगा। बचा क्या आपके पास? माइनस ए क्यूब बाय एक्स स्क्वायर प्लस एक्स इज इक्वल टू 0। हाँ माइनस a माइनस ए क्यूब प्लस एक्स क्यूब इज इक्वल टू 0। एक्स स्क्वायर इधर जाके तो एक्स क्यूब बन जाएगा ए क्यूब, तो एक्स आएगा ए, एक्स का वैल्यू आया ए। तो आपको क्या क्या पूछा है उन्होंने कि आपको सरफेस एरिया मिनिमम आए उसके लिए क्या फाइंड आउट करना है? फाइंड द डायमेंशंस, है ना? डायमेंशंस फाइंड आउट करने हैं। तो डायमेंशन में आपको बेस का जो सर्कल है उसका रेडियस और हाइट निकालनी थी। हाइट का फॉर्मूला आपके पास है इन टर्म्स ऑफ तो रेडियस इतनी होनी चाहिए ताकि शीट मिनिमम लगे और h कितना होना चाहिए? a क्यूब अपॉन a स्क्वायर। तो बचा क्या? a। तो दोनों भी a, मतलब सिलेंडर ऐसा थोडंसं गुटगुटीत लेकरूनच टाकला कसं होईल ते सिलेंडर? जागेवर बसलं, हाईट कमी आहे ना, घेर जास्त, अशा पद्धतीचं। ठीक आहे, घ्या बोलूया काय बोले द्या बसले की बसतील काय तर नुसतं याचं आडनाव दिसलं ढगाळ त्याच्यामुळे मला यूजर नेम चेंज करता येते सर करलं मला सांगा काय अरे वो मला आत्तानी करावं त्याच्यामध्ये ते ज्ञान काही कामाचं नाही आहे, ते तुमचा वेळ घेऊन हा एक ट्रायंगल है बेटा 16 में जिसका पेरीमीटर दे रखा है 10 सेंटीमीटर। क्या? क्वेश्चन नंबर 16, एक ट्रायंगल है जिसका पेरीमीटर कितना है? 10 सेंटीमीटर। तो ट्रायंगल के साइड्स अपन ए बी सी मान लेते हैं, तो a प्लस बी प्लस सी कितना हो गया? 10 सेंटीमीटर। और इफ वन ऑफ द साइड इज 4, इसमें से एक a को 4 मान लेते हैं, ठीक है? What are the other two sides of the triangle for its maximum area? ट्रायंगल का एरिया मैक्सिमम हो जाए इसके लिए एक साइड अगर 4 है तो बाकी बची हुई दो साइड्स क्या लिया जाए ताकि ट्रायंगल का एरिया मैक्सिमम मिले आपको? कहते हैं का एक ट्रायंगल आहे त्याची साइड किती आहे? 4 सेंटीमीटर। उरलेल्या दोघांची लेंथ किती घेणे तुम्हाला? 6 सेंटीमीटर मिळून दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे? उरलेल्या 6 सेंटीमीटर आली पाहिजे। तुम्ही कशी घेऊ शकता? 1 5 2 4 3 3 काहीतरी असं घ्याल ना, माहित है मला। आपल्याला काय करायचंय? अपने को उस ट्रायंगल को क्या करना है? उसका एरिया मैक्सिमम चाहिए, इस हिसाब से बाकी दो साइड्स लेनी है। तो क्या मैक्सिमम करना है? एरिया। और ट्रायंगल के क्या दे रखे हैं? तीनों साइड्स। तो हेरोन्स फॉर्मूला यूज करेंगे। एरिया के लिए हेरोन्स फॉर्मूला क्या होता है? रूट के अंदर s माइनस a s माइनस b s माइनस c। आप देखो यहाँ पर तीनों भी साइड्स वेरिएबल बनी हुई है, उसके अंदर चेंज होगा तो एरिया के अंदर चेंज होगा। तो तीनों साइड्स को कन्वर्ट किया जाए एक साइड के अंदर। सबसे पहले s की बात करते हैं। s क्या होगा बेटा? s का वैल्यू क्या होगा? क्या? हाँ, s क्या होता है? सेमी पेरीमीटर होता है, तो s हो जाएगा 5। ठीक है, तो अब आपके पास क्या है? रूट के अंदर 5 इंटू एक साइड 5 माइनस 4
5 माइनस बी 5 माइनस सी। अब देखो ये तो निपट गए, एक किती झालं 5 आणि 4 गेले 1 तो 5 5 माइनस बी 5 माइनस सी। दो वेरिएबल साथ में लेके चल सकते हैं क्या अपन फंक्शन में? नहीं। या तो इस फंक्शन को बी में कन्वर्ट करो या सी में कन्वर्ट करो। कैसे करेंगे? देखो पेरीमीटर कितना है ट्रायंगल का 10, उसमें से एक साइड कितना है 4, बाकी बची हुई 2 कितनी होनी चाहिए? 6। 6 माइनस तो अगर b को c के फॉर्म में लिखना है या c को b के फॉर्म में लिखना है तो कैसे लिखा जाएगा? 6 b को लिखा 6 माइनस सी। तो दिया गया फंक्शन क्या बना? रूट के अंदर 5 इंटू 5 माइनस b को लिखा हमने 6 माइनस सी और ये हो गया 5 माइनस सी। ठीक है, तो फंक्शन क्या आएगा? 5 माइनस 6 प्लस सी 5 माइनस सी। तो क्या मिलेगा बेटा? 5 c माइनस 1 c 5 माइनस सी। ठीक है, बस इसको सिंप्लीफाई करेंगे अभी। तो फंक्शन क्या हो गया? f ऑफ c कहेंगे हम लोग इसमें, है ना? c के अंदर फंक्शन है ना, तो रूट के अंदर 5 जसा तसे 5 इंटू सी 5 सी माइनस सी स्क्वायर माइनस 5 प्लस सी। ठीक है, हाँ तो बेटा क्या बच रहा है अंदर? 5 माइनस सी स्क्वायर प्लस 6c माइनस 5। तो इसको अंदर मल्टीप्लाई करेंगे तो क्या हो जाएगा? माइनस 5c स्क्वायर प्लस 30c माइनस 25। तो ये आ गया आपका f ऑफ c। अब बताइए f डैश ऑफ c क्या होगा? 1/2 टाइम्स रूट ऑफ माइनस 5c स्क्वायर प्लस 30c माइनस 25 इंटू माइनस 10c प्लस 30 आणि f डबल डॅश ऑफ c। आता हे बघा ह्या एक्झाम्पल मध्ये आता हे जर सीटीत विचारलं तर क्लिअर कट आहे की याला मिनिमम येणच आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचंय? एरिया मॅक्सिमम करायचा, म्हणजे एफ डबल डॅश काय आला पाहिजे? निगेटिव्ह यायलाच पाहिजे। खरं तर आपल्याला हे फाइंड आउट करायची गरज आहे का? बोर्ड ठीक आहे करावं लागेल कारण सगळ्या गोष्टी सांगावं लागतात। सीटी मध्ये न हे फाइंड आउट करता पण तुम्ही आन्सर आणू शकता। आतापर्यंत आपण करत होतो फाइंड आउट का? कारण की एरिया मॅक्सिमम पाहिजे म्हणजे एफ डबल डॅश काय आला पाहिजे? निगेटिव्ह। कधी? जेव्हा याला 0 शी इक्वेट करून तुम्ही सी ची व्हॅल्यू ठेवता तेव्हा। माझे याला सरळ सरळ 0 शी इक्वेट करा बरं। एफ डॅश ऑफ सी ला तुम्ही 0 शी इक्वेट केलं काय होईल रे? माइनस हा 0 मध्ये जो मिळून जाईल आणि माइनस 10c प्लस 30 काय होईल? 0 म्हणजे माइनस 10c सॉरी c इज इक्वल टू काय होईल? 3। म्हणजे c ची व्हॅल्यू 3 असताना कळतंय का? c ची व्हॅल्यू 3 असताना जर ही 3 व्हॅल्यू तुम्ही f डबल डॅश मध्ये ठेवलं तर तुम्हाला निगेटिव्ह भेटणार आहे। म्हणजे c ची व्हॅल्यू 3 आणि b ची पण 3 p ची पण काय येईल? 3। झालं ना मग आयसोसेलस। मानला होता तुम्ही मला, कळतंय का? याच्यावर काय कळलं तुम्हाला? याच्यावर काय कळलं? डबल डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही रे, कारण त्यांनी स्वतः तुम्हाला म्हटलंय ना की एरिया मॅक्सिमम येण्यासाठी डायमेन्शन्स काय असणार हे तुम्हाला पाहिजे ना। मग तुम्ही सरळ एक डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याला 0 शी इक्वेट करायचं, डबल डेरिव्हेटिव्ह येणारच मिनिमम त्या व्हॅल्यूसाठी। कळतंय का? म्हणजे तुम्हाला सीटीत विचारलं तुमचा वेळ वाचणार, कारण डबल डेरिव्हेटिव्ह काढून तुम्ही साध्य काय करणार तिथे? काहीच नाही, बोर्डात काढावं लागेल। मग आता याचा डबल डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? क्वेश्चन 2 डिनोमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डिनोमिनेटर डेरिव्हेटिव्ह। कळतंय? हो सर। लिहा। अरे का बरं तनवणी काय येत नाही खरं? हे सरकार संबंधित है ना? ए बरं मला एक सांग, 17 आपण पहिलेच पाहिलं रेकॉर्डिंग रिस्पॉन्स होती ते समजून एकदम सोपं आहे बघा। सरफेस एरिया ऑफ बॉक्स ठीक आहे। हा तेव्हा सोल्युशन दिलेले आहे, त्याच्यामध्ये काय दिलेले काय नाही ते बघा, नाही कळत विचारलं कारण की आता डबल रिपीट करायला टाइम नाही माझ्याकडे। 16 काय 16 हा रेकॉर्डिंग मध्ये ते आयडिया आहे चला सर चला याचं काय?
हे प्रॉफिट फंक्शन दिलेले आहे. आपने क्या करने का, ये फर्म का सेलिंग एक्स आइटम सेल हो रहे हैं, तो वो बोल रहे हैं कि भैया प्रॉफिट मैक्सिमम हो, इसके लिए कितना आइटम सेल करनी चाहिए. ठीक है. हाँ, तो आपने क्या करना है, इसको मैक्सिमम प्रॉफिट करना है, तो पी डैश ऑफ एक्स निकालेंगे. ठीक है. तो उसके लिए पहले इसी को ढंग से लिखा जाए 150 एक्स माइनस एक्स स्क्वायर माइनस 1625. तो बेटा पी डैश ऑफ एक्स कितना आएगा, 150 माइनस 2x. अब आपको पता है पी डबल डैश आप करेंगे तो वो क्या आएगा, -2 आएगा. तो मिनिमम ही होने वाला है x की वैल्यू के लिए. तो इसको 0 के साथ इक्वेट किया तो दिस इंप्लाइज x इक्वल टू 75. खत्म. x कितना होना चाहिए, 75. हाँ, और मैक्सिमम वैल्यू भी निकालनी है. मैक्सिमम प्रॉफिट कितना आएगा, अगर 75 आइटम दिन भर के मतलब जब भी बेचोगे आप, तो इस फंक्शन के अंदर रखिए उसको, p ऑफ 75 निकालिए. तो आंसर क्या आता है, 4000 रुपीज. 4000 आएगा, डायरेक्टली कर देना. ठीक है ना. तो बेटा ये आसान क्वेश्चन है, इसको देख लो. ओपन क्या सरफेस, ओपन बॉक्स है अपने पास जिसका बेस स्क्वायर है ना. तो आज के लिए रुकेंगे फिर यहीं पे. क्या देखना है कुछ और, हाँ? गाव सर एक्सरसाइज संपूर्ण फक्त 6 वाटत. त्यासाठी लिहावं बी लागतं, मग बोलावं लागतं. बाकीचे लिहिते, आपण नुसतं बसतो जीवन. पण मी फक्त एवढं म्हणलं 6 वाटते. तेच बोलायला नव्हतं पाहिजे तू, कारण तू लिहित नाही मूर्खा. चलो रखते बेटा, इसको बंद करते हैं, कल मिलेंगे.